इतके दिवस जे आपण म्हणत होतो की रिसर्च हे फक्त आता पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD रिलेटेड विद्यार्थ्यांनीच केलं पाहिजे, तर आता तसं न राहता मला वाटतं की रिसर्चचं जे एक इकोसिस्टीम आहे ती आता अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशनला पण ती आलेली आहे. एक थोडक्यात उदाहरण सांगायचं तर सिंपल गोष्ट आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपण सगळे शिकलेलो आहे किंवा आमच्याबरोबरचे असंख्य विद्यार्थी त्यावेळी शिकायचे. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्या काळी आमच्याबरोबर जे विद्यार्थी होते, आता माझं स्वतःचं इलेक्ट्रॉनिक्स आहे पण मेकॅनिकलला जे विद्यार्थी होते त्या काळी त्यांना 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन, IC इंजिन्स या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. पण आता जर तुम्ही अभ्यास केला तर कार ही काही मेकॅनिकल डिव्हाइस राहिलेलं नाही आहे. आता कार जर हे तुम्ही एक त्याच्याकडे प्रोडक्ट म्हणून बघितलं तर कारमध्ये आता एम्बेडेड सिस्टीम आहेत, कारमध्ये आता इंटरनेट आहे, कारमध्ये आता कम्प्युटर आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच, जसं सर म्हणाले तसं मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवून जर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं तर मला वाटतं NEPनी हेच इश्यू ॲड्रेस केलेले आहेत. आणि आता इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे ते फक्त सीमेच्या पलीकडे गेलेलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण हे फक्त माझ्या स्वतःच्या शाखेपुरतं मर्यादित न राहता ज्याला आपण आंतरशाखीय म्हणतो, म्हणजे इंटरडिसिप्लिनरी मल्टीडिसिप्लिनरी, तो अप्रोच मला वाटतं त्याच्यामध्ये आलेला आहे. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.